फ्रेंड्स, सुचित्राज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत काजू करी। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण बनवत आहोत काजू करी। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते। मी काजू घेतलेले आहेत, परत टोमॅटो घेतलेले आहेत, एक टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, 2 कांदे कट करून घेतलेले आहे, थोडं लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि मसाल्यासाठी काजू, बदाम आणि तीळ हे घेतलेले आहेत। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। आपण एका कढईमध्ये थोडं तेल घातलेले आहे। आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आधी, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये कांदे घालून घेऊयात। मी कांदे असे खूप बारीक नाही चिरलेले, मीडियमच हे केलेले। हे बघा थोडे मोठे मोठेच आहे। आता हे छान आपण फ्राय करून घेऊ थोडे। खूप मस्त लागते ही भाजी। आता याच्यामध्येच आपण तीळ, काजू आणि बदाम हे घालून घेऊयात। हे तेलात छान फ्राय होईल। मग आपला कांदा आता चांगला फ्राय झालेला आहे। खूप काळा नाही करायचा आपल्याला, फक्त गोल्डन असं थोडंसं ब्राऊन हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे आपण काढून घेऊयात आणि यामध्येच आपण टोमॅटो घालून घेऊयात। हे आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात। तेल टाकायची गरज नाही आहे, कढईला कांदा भाजताना जे तेल टाकलेलं आहे तेवढं पुरेसं आहे। फक्त आपल्याला कच्चा न ठेवता थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा, ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात। हे बघा आपला आता टोमॅटो पण फ्राय करून झालेला आहे। तर आता आपण गॅस बंद करू आणि वाटण तयार करून घेऊया। आता आपण कढई घेतली आहे, कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालं, याच्यामध्ये आता आपण काजू फ्राय करून घ्यायचे। छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे। खूप मस्त लागते ही भाजी, एकदा करून बघा। आता हे आपले काजू फ्राय झालेले आहेत, हे बघा। आता आपण हे काढून घेऊयात। मध्यम आचेवरतीच आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे, फास्ट नाही गॅस करायचा। आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही तयार करून घेऊयात। त्यासाठी आपण थोडंसं चिमूटभर साखर घालून घेऊ आधी तेलामध्ये। आपली ग्रेव्ही खूप छान तयार होते। त्यामध्ये आपल्याला काही गरम मसाले घालायचे आहेत। मी एक तमालपत्र घालते, एक मोठी विलायची, 2-3 लवंग, बादलफूल, दालचिनी, हिरवी विलायची आणि जिरे। हे आपले छान तडतडले की याच्यामध्ये आपल्याला जो वाटण केलेला मसाला आहे आपला तो घालून घेऊया। हा छान फ्राय झाला की आपल्याला याच्यामध्ये जी टोमॅटोची आपण प्युरी तयार केलेली आहे ती घालायची आहे। पण आधी हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला।
त्याच्यानंतर ती टोमॅटोची प्युरी घालायची आहे. आपल्याला मसाला हा छान फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून घेऊयात. आता ही देखील आपण छान मिक्स करून घेऊ. हे बघा, आपला हा मसाला छान भाजला गेलेला आहे. याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात. आपण थोडी हळद घालतोय, 2 चमचे आपण लाल तिखट घालतोय, 1 चमचा धनेपूड घालतोय. गरम मसाला तर आपण ऑलरेडी घातलेला आहे त्याच्यामध्ये, खडा गरम मसाला. आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय. जेवढं तुम्ही छान हे फ्राय करून घेताल, व्यवस्थित भाजून घेताल, तेवढं ते टेस्टला छान होते भाजी. हे बघा, आपला मसाला किती छान फ्राय होत आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात, म्हणजे आणखी थोडा आपला मसाला छान भाजला जाईल. हा मसाला आपण छान भाजू देऊयात. आता आपला मसाला हा फ्राय झालेला आहे. याच्यामध्ये आपण 1 वाटी फ्रेश क्रीम घालून घ्यायचे. तेही छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये फ्रेश क्रीम घातल्याने ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. तुम्हाला दही घालायचं असेल तर तुम्ही दही घालू शकता. हे बघा, आपला किती सुंदर कलर आलेला आहे ग्रेव्हीला. आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालायचे. आणि आता याच्यामध्ये आपण हे काजू घालून घेऊ, जे फ्राय करून घेतलेले आहेत आपण. आता हा मसाला आपण 1-2 मिनटं छान फ्राय होऊ देऊ. आणि मग आपल्याला जेवढं पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. हे बघा, आपल्या ग्रेव्हीला किती छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ. मी 1 वाटी पाणी घालते आणि याला आपण छान उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही खूप सुंदर तयार होते. आता हे मसाला पण आपला छान भाजलेला आहे. आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊयात. थोडी कसुरी मेथी घालूयात. आणि मीडियम गॅसवरती 2 मिनिटं आपण याला झाकण लावून शिजवून घेऊयात. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. तर 1 मिनिट झालेला आहे. आपण झाकण उघडून बघूयात. हे बघा, आपली ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे. तेलही छान सुटले तिला. आपली काजू करी रेडी आहे. हे बघा, आपली काजू करी तयार आहे. किती सुंदर दिसते आहे, त्याचप्रमाणे ती चवीलाही छान आहे. नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा.